नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आजच्या दिवशी आपण एक अनोखी प्रवासाची सुरुवात करणार आहोत। एक प्रवास जो आपल्याला आत्म्याच्या गहाळ खोलींमध्ये घेऊन जाईल, जिथे शांती, समज आणि दैवी आशीर्वाद आपल्याला वाट पाहत आहेत। आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे। माझ्या शब्दांमधून तुम्हाला थोडीशी प्रेरणा मिळेल, थोडे आशीर्वाद स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणेल। प्रिय मुलगा, येऊन बस। ह्या वडवळ झाडाच्या छायेत बस, जेथे थंड हवा दैवी आशीर्वादाच्या फुफुकासह येते। आजचा दिवस तुझ्यासाठी अनोखा आहे, आशा आणि प्रकाशाने भरलेला। मला ते स्पष्टपणे दिसते, तू आशीर्वादांनी वेढलेला आहेस, जरी ते तुझ्या डोळ्यांना अजून दिसत नसले तरीही। जे भार तुझ्या कंधावर आहेत, जे प्रश्न तुझ्या मनात घोळत आहेत, त्यांची चिंता करू नका। मी आता इथे आहे आणि आपण एकत्र हा क्षण जिवंत करू। मी तुला एक कथा सांगणार आहे, एक ऐकण्यासारखी कथा, जी जगाच्या प्रारंभापासून आहे, पण जी प्रत्येक हृदयामध्ये नवीन झाली आहे। काळजीपूर्वक ऐक, कारण ह्या शब्दांमध्ये तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी एक सत्य छिपलेले आहे। कुंभाराचे माती एका काळी, एका लहान गावात, जे उंच डोंगरांमध्ये आणि शेतांनी वेढलेले होते, तेथे एक साधा कुंभार राहत होता। त्याचे नाव गोपाळ होते। प्रत्येक सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी तो नदीच्या किनाऱ्यावरून माती घेऊन येत होता आणि त्याच्या चाकावर बसून विविध प्रकारचे बर्तने तयार करत होता। पाणी साठवण्यासाठी घड्या, दिवे प्रकाशासाठी आणि भोजनासाठी थाल्या। त्याच्या हातांवर दगदगे पडल्या होत्या, पण त्याचे मन कृतज्ञतेने भरलेले होते। तो विश्वास करत होता की त्याने तयार केलेले प्रत्येक बर्तन एक उद्देशासाठी आहे, जरी ते कितीही साधे किंवा सामान्य वाटत असले तरीही। एका दिवशी जेव्हा गोपाळ काम करत होता, तेव्हा एक भटक्या संताने त्याच्या घराजवळून प्रवास करत होते। संत थांबला आणि गोपाळ जेव्हा एका मातीच्या ढेवळाला एक सुंदर पात्राच्या आकारात बदलत होता, तेव्हा तो चुपचाप पाहत होता। जेव्हा गोपाळाला तो दिसला, तेव्हा तो खुशाल मुसळून संताला पाणी पिण्यासाठी दिले। धन्यवाद, संत म्हणाला, जमिनीवरील एका ओल्या पात्रातून पाणी पित होता। तुझे काम अत्यंत छान आहे। मला सांग, एक चांगले पात्र कसे असावे? गोपाळ थांबला, त्याने त्याच्या हातांनी त्याचे कपडे पुसले। एक चांगले पात्र तुटून पाणी बाहेर पडणार नाही असे असावे, तो विचारपूर्वक बोलला। ते त्याच्या उद्देशासाठी चांगले सेवा करावे। संताने समजून घेतल्याचे दाखवण्यासाठी डोके झालवले। आणि जेव्हा पात्र फुटते किंवा तुटते तेव्हा काय होते? गोपाळाने कंधे उचलले। तेव्हा ते वापरासाठी वापरले जाऊ शकत नाही। ते पाणी धरू शकत नाही, म्हणून मी ते टाकून देतो आणि पुन्हा सुरुवात करतो। नाही, संताने कोमलतेने म्हणाला। माती फुटते कारण ती कमजोर आहे असे नाही, तर कारण ती बदलाला विरोध करते। जेव्हा ती अग्नीमध्ये ठेवली जाते, तेव्हा ती उष्णतेला विरोध करते आणि समर्पण करत नाही। फक्त जेव्हा ती त्याच्या विरोधाला सोडते, तेव्हाच ती खरंतर मजबूत होते। गोपाळ सावधानीपूर्वक ऐकत होता। त्याला जाणवले की संताच्या शब्दांमध्ये अधिक काहीतरी आहे। तुला पाहिजे, संताने सांगितले, जीवन हे कुंभाराच्या भट्टीसारखे आहे। प्रत्येक चुनौती, प्रत्येक परीक्षा ही आपल्याला आकार देणारी अग्नी आहे। जर आपण विरोध करू, तर आपण दबावाखाली फुटू शकतो। पण जर आपण समर्पण करू, जर आपण प्रक्रियेवर विश्वास ठेवू, तर आपण मजबूत, ज्ञानी आणि मोठ्या आशीर्वादांचा आधार ठेवू शकणाऱ्या व्यक्ती बनतो। ह्या शब्दांनी संत उभा झाला, थोडा नमन केला आणि निघून गेला, गोपाळाला खूप विचारात ठेवून। त्या दिवशीपासून जेव्हा गोपाळाला कठीण परिस्थिती येत असत, तो संताचा शिक्षण आठवत होता। विरोध करण्याऐवजी तो जीवनाच्या चुनौत्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करत होता, जाणून घेत होता की ते त्याला त्याच्या कल्पनेहून मोठ्या व्यक्तीमध्ये रूपांतरित करत आहेत। मुलगा,
तू गोपाळाच्या कथेत आपलं आपण पाहतो का? जीवनाने तुला नियतीच्या चाकावर ठेवलं आहे, तुझं आकार देत आहे. कधी-कधी फिरणं कठीण वाटतं, दबाव असहनशील वाटतो. पण हे लक्षात ठेव, जी अग्नी तुझ्यावर पडते आहे, ती एक संधी आहे तुम्ही मजबूत होण्याची, तुमच्या भीती, शंका आणि संघर्षांना दैवी हातांना सोपवण्याची. जेव्हा माती समर्पण करते, तेव्हा ती मजबूत होते. तसेच जेव्हा तू जीवनाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो, तेव्हा तू देवदूतांच्या हातांनी आकार दिलेल्या व्यक्तीमध्ये रूपांतरित होतो. आता मला तुझ्याकडे एक विशेष संदेश द्यायचा आहे. तुमच्यासाठी मी इथे आहे प्रिय मुलगा. जरी तुझ्या आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती असल्या तरी तू लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी इथे आहे. माझ्या दैवी शक्तीच्या प्रकाशाने मी तुझ्या मार्गावर एक दिवा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तुझ्यावर अंधार पडतो, तेव्हा माझ्या नावाचा स्मरण कर, श्री स्वामी समर्थ असे उच्चारण कर, आणि तू आढळेल की माझी शक्ती तुझ्यावर आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक चुनौती ही एक शिक्षण आहे. प्रत्येक दुःख ही एक पायरी आहे, जी तुला उंचावर नेणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, आणि मी तुझ्या सहाय्यासाठी इथे आहे. जरी तू आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असलास, तरी मी तुझ्या मनातील आवाज ऐकत आहे. जरी तू आपल्या भीतींमुळे थकलेला वाटत असलास, तरी मी तुझ्या आधी उभा आहे. तुझ्या हातातून तुझे भार घेण्याची तयारी करत आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक वळणावर, प्रत्येक चढणाऱ्या रस्त्यावर आणि प्रत्येक उतायावर मी तुझ्यासोबत आहे. तू फक्त विश्वास ठेव, आणि मी तुझ्यासाठी मार्ग दाखवणार आहे. एक अतिरिक्त शिक्षण मुलगा, एक गोष्ट तुझ्या लक्षात ठेवण्यासारखी आहे. जीवन हे कधीच सरळ रस्ता नाही. ते एक वळणांनी भरलेला प्रवास आहे. जणू काही वेळा तुम्हाला उतारवर जावे लागते, आणि काही वेळा तुम्हाला खाली यावे लागते. पण हे लक्षात ठेव, उतारवर जाण्यासाठी तुम्ही प्रथम खाली यावे लागता. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख ही एक शिक्षण आहे, जी तुम्हाला उंचावर नेणार आहे. तुम्ही फक्त समजून घ्या की हे दुःख काय म्हणत आहे. तुमच्या आत्म्याच्या आवाजाला ऐका, आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल. जरी तुम्ही कितीही अडचणींमध्ये असलात, तरी मी तुमच्या मार्गावर एक दिवा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, आणि मी तुमच्या सहाय्यासाठी इथे आहे. आज मी तुला समर्पण करण्यास सांगतो. तुझ्या भीती, शंका आणि संघर्षांना ज्याने ब्रह्मांड त्याच्या हातांमध्ये धरले आहे, त्या एका देवदूताकडे सोपव. जसे कुंभार मातीला आकार देतो, तसेच तुझ्या आत्म्याला दैवी हातांनी आकार दिला जात आहे. आणि हे लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या मागे आहे, तुझ्या आधी आहे, आणि तुझ्या आत आहे. तू कधीही एकटा नाही. आता साहस आणि विश्वासाने पुढे जा. तुझे प्रवास पवित्र आहे, आणि तुझा उद्देश तुझ्या कल्पनेहून मोठा आहे. जय श्री स्वामी समर्थ.